लाडक्या बहिणींनो, मोठी खुशखबर. सरकारकडून आता फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकाच वेळी तुमच्या खात्यात येणार आहेत. म्हणजे थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे कधी येणार याची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिलच्या आधीच हे पैसे खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे लाखो महिलांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. पण थांबा, यासोबत एक महत्त्वाची सूचना देखील आहे. काही महिलांचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो, कारण सरकारने ई-KYC पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिली आहे. म्हणूनच बहिणींनो, जर अजून ई-KYC पूर्ण केली नसेल तर लगेच करा, नाहीतर पुढचा हप्ता थांबू शकतो. या योजनेबद्दलची पूर्ण माहिती आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी मिळणार आहे. म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. पण यासोबतच एक मोठा अपडेट देखील आला आहे, ज्यामुळे काही महिलांचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य बातमी. मित्रांनो, नुकताच राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ अधिक वेगाने महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यामुळे पात्र महिलांना थेट 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पैसे कधी मिळणार? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे नेमके कधी मिळणार? मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल 2026च्या आधीच सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. सध्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता शेवटचा मिळाला होता. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नव्हते. पण आता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण काही महिलांचा लाभ बंद होणार. पण मित्रांनो, यासोबतच एक महत्त्वाची सूचना देखील सरकारने दिली आहे. काही महिलांचा या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, कारण राज्य सरकारने ई-KYC पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. अनेक महिलांनी या काळात ई-KYC केली, पण काही ठिकाणी माहितीमध्ये चुका झाल्या. म्हणूनच सरकारने त्या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम संधी दिली आहे. महिलांसाठी महत्त्वाची सूचना. जर एखाद्या महिलेने अजूनही ई-KYC पूर्ण केली नसेल किंवा माहितीमध्ये चूक असेल तर ती 31 मार्च 2026 पूर्वी दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण 31 मार्च नंतर ज्या महिलांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही किंवा त्या अपात्र आढळल्या, अशा महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. लवकरात लवकर आपली ई-KYC पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ सुरू ठेवा. जर तुम्हालाही फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये मिळणार असतील तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा. आणि अशाच सरकारी योजना, शेती आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या संघर्ष योद्धा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.